श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादाने आज परशुराम जयंती आणि शिवजयंती परंपरेप्रमाणे परशुरामाचा अवतार हा चिरंजीव अवतार मानला जातो। मुख्य म्हणजे काय की क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांचा संयुक्त अवतार तो मानला जातो। त्यांचा परिचय करून देणारा कार्याचा जो प्रसिद्ध श्लोक आहे, अग्रतो चतुरो वेदान, पुढे वेद निघालेले आहेत, वेदांची पालखी निघालेली आहे आणि त्या वेदांचं म्हणजे ज्ञानाचं रक्षण करण्यासाठी पृष्ठतो सशरम धनुः, मागच्या बाजूला धनुर्धारी वीर आहे। रक्षण नको का करायला ज्ञानाचं? कारण आधीच्या अवतारात सुद्धा वेद चोरून नेलेले आहेत, वेद समुद्राच्या तळाशी गेलेले आहेत। मग कधी हयग्रीव अवतार घ्यावा लागलेला आहे, कधी वराह अवतार घ्यावा लागलेला आहे। वेदांच्या अभ्यासाला बंदी करणं म्हणजे एका अर्थाने वेद बुडवण्यासारखंच आहे। म्हणून अग्रतो चतुरो वेदान पृष्ठतो सशरम धनु इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि। ब्राह्मणांचं जर कुठलं शस्त्र असेल तर ते म्हणजे शाप, आणि क्षत्रियांचं जर कुठलं असेल तर शर म्हणजे बाण। काळाच्या ओघात शस्त्र अस्त्र बदलत जातात, पण एक लक्षात घ्यायचं की ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज आपण ज्या वेळेला म्हणतो त्याचा कोणत्याही जातीशी किंवा वर्णाशी संबंध नाही। ज्ञानाचं तेज आहे, गुणांचं तेज आहे, लक्षात ठेवा। हे तेज ब्रह्मतेज आहे। तर वीरता म्हणतो, वीर्य, शौर्य किंवा पराक्रम, पुरुषार्थ आपण म्हणतो, हे क्षात्र तेज आहे। प्रत्येकाला यश मिळवण्यासाठी या दोन्ही तेजांची गरज असते। आपण त्याला नावं दिलेली आहेत एवढंच। प्रयोगशाळेत जो वैज्ञानिक काम करत असतो त्याला सुद्धा रात्रंदिवस काम करावं लागतं, चिकाटीनं काम करावं लागतं, हे क्षात्र तेज आहे। पण तो ज्या ज्ञानाने ती गणितं सोडवत असतो, समीकरण मांडत असतो, नवीन शोध लावत असतो, ते ब्रह्मतेज। इथे काही वर्णाचा जातीचा वगैरे संबंध नाही। आपण उगीच ते जोडलं ना की आपण निराळ्याच पद्धतीने विचार करायला लागतो। त्याने 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली। खरं हे वर्णन चुकीचंच आहे। तेच लोक विचारतात की एक वेळा केली तर 21 वेळा कशाला पाहिजे? एक लक्षात ठेवा, त्यांनी काही स्त्रियांना मारलं, क्षत्रिय मुलांना मारलं, म्हाताऱ्या माणसांना का आपण ज्यांना म्हणतो ना रुग्ण आजारी असलेल्यांना कुणालाही मारलेलं नाही। आणि एके ठिकाणी तर असंही म्हणलेलं की 21 उन्मत्त क्षत्रिय राजे झालेले होते त्यांना त्यांनी मारलेलं। आणि त्याला कारण आहे, त्याचं एकंदर सगळीकडचं निरीक्षणही तेच असेल की ज्यांनी रक्षण करायचं तेच जर भक्षण करायला लागले तर त्यांचं तक्षण म्हणजे नाश करण्याची एक शक्ती जन्मावी लागते, सर्वश्रेष्ठ शक्ती असते ती। त्याचे पिताश्री जमदग्नी ऋषी ध्यानस्थ असताना सहस्त्रभाऊ कार्तवीर्य अर्जुन नावाचा एक क्षत्रिय राजा आला आणि त्याला पाणी पाहिजे होतं, पण आश्रमात नसेल आणि सगळेच गेले होते ना, ऋषिकुमार, त्यांची मुलं, स्वतः परशुरामही नव्हता तिथे। त्याचा अपमान झाला आणि ध्यानावस्थेत असताना त्यांनी त्यांचा शिरच्छेद केला। लक्षात ठेवा, हे परत येऊन पाहतात तर हे कार्य कोणी केलं? म्हणजे आपले वडील तर मरून पडलेले आहेत आणि शिरच्छेद केलेला आहे। तर हे त्या कार्तवीर्य अर्जुन, सहस्त्रबाहू, त्याला 1000 हात होते आणि अत्यंत पराक्रमी होता, पण त्यांनी रक्षण करायचं, ऋषींचं रक्षण करायचं, संस्कृतीचं रक्षण करायचं, त्यांनी ऋषींना मारून टाकायचं। आणि म्हणून त्यांनी प्रतिज्ञा केली की आपलं धनुष्य होतं त्यांच्याकडे, वैष्णव धनुष्य त्यांच्याकडे होतं आणि शिवधनुष्य त्यांनी जनकाकडे ठेवायला दिलं होतं। रामाने ते मोडलं, विशेषतः प्रत्यांच्या म्हणजे ती दोरी लावत असताना, हे आपल्याला माहीत आहे। पण एक धनुष्य त्यांनी ठेवलं आणि परशु घेऊन ते पराक्रम करायला लागले, म्हणून त्यांना परशुराम म्हणायला लागले। आणि त्यांनी केलं काय की ज्या वेळेला सगळेजण म्हणत होते की अशी कोणती तरी एक शक्ती उदयाला आली पाहिजे, या उन्मत्त क्षत्रियांना त्यांनी नष्ट जरी केलं नाही तरी त्यांच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे। ते काम यांनी केलं आणि एकदा दोनदाने मारावे लागतात, परत उन्मत्त होतात, परत सुडाने पेटून येतात, असं झालं। मग 21 वेळाच का थांबले? का ते? आणि थांबले का पेक्षा थांबले केव्हा? ज्यावेळेला राम हा क्षत्रिय अवतार आहे, रामाने ज्या वेळेला
ते धनुष्य मोडलं त्यावेळेला अयोध्येच्या वाटेवर असताना परशुराम आणि राम यांची भेट झालेली आहे. मोठा प्रसंग आहे, पण आपला तो विषय नाही आहे. आणि त्यावेळेला परशुरामानं एवढं पटलेलं आहे की हा अत्यंत न्यायी, पुढे तर रामराज्य स्थापन करणारा असा क्षत्रिय राजा आहे. आता आपण निवृत्त झालेलं बरं, कारण हे हा काम करेल ना, उन्मत्त क्षत्रिय राजांना हाच मारेल. शिवाजी महाराजांना किती जणांना मारावं लागलं विचार करा. स्वकीयांबरोबरच त्यांना जास्त लढावं लागलेलं आहे. तर म्हणून दोघांनी एकमेकाला प्रदक्षिणा घातलेली आहे, आलिंगन दिलेलं आहे. आणि आता मी परतणार नाही म्हणून महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी ते कायमचे निघून गेलेले आहे. चिरंजीव अवतार, त्यानंतर त्यांचं असं विशेष अवतार कार्य सांगितलं जात नाही. ठीक आहे, राम तो क्षत्रिय राजाला, तो अत्यंत न्यायी होता. आता मला काम करण्याची गरज नाही आहे म्हणून ते निवृत्त झाले. शिवाजी राजा हा क्षत्रिय राजा आहे. फक्त कल्पना करून बघा ना, किती आदर्श राजा आहे. शिवकल्याण राजा, जाणता राजा, श्रीमान योगी. हे वर्णन रामदास स्वामींनी त्यांचं केलेलं जे बघत होते त्यांना, अत्यंत न्यायी, न्यायप्रिय, अत्यंत पराक्रमी. शिवाजी महाराजांचं चरित्र असं आहे की त्याच्यातला एखादा दोष दाखवणं परदेशी चरित्रकारांना सुद्धा अवघड जातं. फार अवघड आहे. तो राजा आहे, सगळ्यांचा विरोध सहन करून हिंदवी साम्राज्य स्थापन करतोय, पण चरित्रात तशी चूक नाही आहे. निर्णय चुकतील, माघार घ्यावी लागेल, पण निर्णय घेताना त्यांची विचारशक्ती किंवा त्यांची जी बुद्धी आहे किंवा त्यांची जी दृष्टी आहे ती कधी आपण म्हणतो ना शबलित किंवा कलंकित झालेली नाही आहे. अत्यंत न्यायी आणि प्रजादक्ष असा आदर्श राजा आहे तो. आणि या दोघांचाही योग आजच यावा. वैशाख खरं उद्या अक्षय तृतीया आहे, तो परशुरामांचा जन्मदिवस असतो, पण दोनदा तिथी अशी आली, एक तिथी 2 दिवस की असं पुढे मागे होतं. तर परशुरामांचा विचार करताना ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज, शिवाजी महाराज आणि रामदास म्हणूया आपण, तिथे दोन्ही तेज एकत्र आलेले आहेत. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद, विवेकानंद हे क्षात्रतेज होतं मूर्तिमंत, आणि रामकृष्ण परमहंस हे ब्राह्मतेज होतं. अर्जुन आणि कृष्ण, आणि परत सांगतो की ब्राह्मतेज कृष्ण कोण गवळ्यांकडे विचारच करू नका. शेवटी काय सांगितलेलं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. योगेश्वर कृष्ण हे ब्राह्मतेज आहे आणि धनुर्धर पार्थ हे क्षात्रतेज आहे. या दोन्ही तेजांचा संगम झाला ना की मग जगाचं कल्याण होतं. सध्या कलियुग चालू आहे आपण म्हणतो. कलियुगाची 3 लक्षणं सांगितलेली आहेत. त्याच्यात पहिलंच लक्षण सांगितलंय कलौ चंडी विनायकौ. या कलियुगात 2 दैवत आहेत, शक्ती चंडी, प्रचंड, उग्र, रौद्र अशी ती शक्ती आहे. ती युद्धाची दैवत आहे. दुर्गा, काली आपण म्हणतो तसं. आज स्त्रियांची जी शक्ती आहे, नारी शक्ती, ती अशा पद्धतीने जागृत झाली पाहिजे की तिच्यातल्या शक्तीचा एक प्रकारे आविष्कार असा असेल की बाकीची जी दुष्ट शक्ती आहे त्यांच्यावर जरब बसेल. चंडी आणि विनायक. विनायक म्हणल्यानंतर आपण गणपती म्हणतो आणि स्वस्थ बसतो. गणपतीचे हे निरनिराळे अवतार आहेत. नायक आपल्याला शब्द माहित आहे, नायक म्हणजे नेता, आणि विनायक म्हणजे विशेष पद्धतीने नेतृत्व करणारा. आज अशी गरज आहे आणि आपण म्हणू शकतो की आपला देश भाग्यवान आहे की आपल्याला असे नेतृत्व लाभलेलं आहे की जे सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे. आणि असं ते राहावं, कारण कितीतरी निसर्गातले असे घटक असतात की जे आपल्या हातात नसतात. आता सध्याचा कोरोना, त्याच्यानंतर येणारे प्रश्न, आणि ते आर्थिक असतील, आर्थिक असल्यामुळे ते राजकीय असतील, राजकीय असल्यामुळे ते सामाजिक असतील, या सगळ्याला तोंड द्यायला पाहिजे. पण एक विशेष प्रकारचं नेतृत्व जे आवश्यक आहे तो विनायक हा गणपतीचा अवतार, हा कलियुगात त्याची पूजा करा, आणि शक्तीचा अवतार चंडी त्याची करा. हे पहिलं सूत्र सांगितलंय किंवा लक्षण सांगितलंय कलियुगात. कलियुगात उपासना करायची, संघे शक्ती कलयुगे. एकट्याने उपासना करण्यापेक्षा एकत्र येऊन उपासना केली पाहिजे. हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. एकटा ऋषी स्वतःच्या मुक्तीसाठी उपासना करायचाच, पण हजारो ऋषी एकत्र येऊन यज्ञ करायचे, ज्ञानार्जन करायचे, आदान प्रदान करायचे कल्पनांचं आणि विचारांचं, हे घडायचं ना. म्हणून आपण ज्या वेळेला म्हणतो, ज्ञानेश्वर सांगतात चला कल्पतरूंचे आरव. एक नाहीये कल्पतरू, कल्पतरूंच्या बागा आहेत. चेतना चिंतामणींचे गाव, चैतन्य चिंतामणी त्यांचं एक नाही गाव, समुदायाच्या समुदाय आहेत. एकट्याने उपासना करण्यापेक्षा जर एकत्र येऊन लोकांनी उपासना केली तर कलियुगात तिचा प्रभाव जास्त असतो. सामूहिक उपासना आणि व्यक्तिगत उपासना दोन्ही उपासना महत्वाची आहे.
व्यक्तिगत उपासना ही मौन शांत अंतरंगीची करता येते. उपासनेच्या बाबतीत आपण आधी तिसरं तत्व बघूया, संघे शक्ती कलौ युगे, आणि तिसरं हरेर नाम कलौ युगे अत्र नास्त्येव 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 गतिरन्यथा. याच्यावर आधारित महाराजांच्या जीवनातला प्रसंग आपण उद्या परवा पाहणारच आहोत. की तिसरं म्हणजे काय, हरीचं नाम कलियुगात. आणि तुम्हाला जर गती सद्गती किंवा या भवसागरातून तरुण जायचंय, मुक्ती आणि जीवनमुक्ती पाहिजे, नामासारखं साधन कलियुगात नाही. त्रिवार सांगितलेलं आहे, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम, हरिनाम हरिनाम हरिनाम, हर नाम हर नाम हर नाम, दत्त नाम दत्त नाम दत्त नाम, देवी नाम देवी नाम देवी नाम. कुठलंही नाम घ्या, कुठल्याही संताचं नाव घ्या, तुमच्या आवडत्या आदर्श पुरुषाचं नाव घ्या. इतकंच कशाला, स्वतःवर अत्यंत प्रामाणिक स्वतःशी राहून आत्मविश्वासपूर्वक स्वतःचं नाम घेतलं तरी सुद्धा चालेल. उलट ते जास्त चांगलं आहे, हातून येणारं नाम आहे आणि त्या नामाला न्याय मिळेल अशा पद्धतीनं माझं जीवन मी घालवलं पाहिजे, ही प्रेरणा त्यातून मिळेल. पण नाम आणि न नात्रे नास्त्येव नास्त्येव नास्त्येव, न अस्त्येव नाहीच नाहीच नाहीच, गती नाहीच कलियुगात. महाराजांनी कुठला प्रसंग आहे ते आपण नंतर बघूया. पण हे बघितल्यानंतर एकत्र येऊन उपासना जी सांगितलेली आहे त्याच्याबद्दल आपण एक मुद्दा बघूया आणि पुढच्या कथानकाला लावूया. एक लक्षात ठेवा की सामूहिक उपासना त्याच्यावर एक तत्व आहे, सिम्पथी ऑफ नंबर. म्हणजे एकट्याने येऊन उपासना केली, समजा पहाटे 4ला मी उठलो आणि ध्यानाला बसलो, मला झोप लागण्याची शक्यता आहे. पण माझ्या शेजारी माझ्याच घरातली एखादी व्यक्ती किंवा शेजारचा मित्र येऊन बसला तर त्याच्यामुळे मी आणि माझ्यामुळे तो आम्ही जागे राहणार आहोत. आमचं ध्यान चांगलं असं, त्याला परस्परम बोधयंतः परस्परम भावयंतः असं म्हणलेलं आहे. परस्पर एकमेकाला आपण प्रेरणा देत असतो, चेतना देत असतो, एकमेकांची शक्ती बनत असतो. सिम्पथी ऑफ नंबर म्हणलेलं. शिक्षण क्षेत्रात प्रोज ज्याला म्हणतात, गद्य, ते एका व्यक्तीला शिकवता येतं, ट्युशनला येणाऱ्याला. पण कविता शिकवायची असेल तर एकट्याला नाही शिकवता येत, त्याच्यासाठी ग्रुप लागतोय, गट लागतो. कारण कवितेत रस आहे, लक्षात ठेवा. आणि एका व्यक्तीने रस नाही, रस हे अनेक व्यक्ती तुझ्याला सह अनुभूती सह संवेदना, आपण जो शब्द वापरतो, कविता तशी शिकवायची असते ना. एक शिकवणारा शिक्षक कवी, कवीचा अनुभव तो विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचा आहे, त्याला संख्या लागते. आणि म्हणून सिम्पथी ऑफ नंबर. आणि सिम्पथी म्हणजे सहानुभूती नाही, सह अनुभूती फार महत्वाचं आहे. सध्या आपण गमवतोय, हा सिम्पथी गमवतोय, मोठे मोठे शब्द वापरतो. सिम्पथीच्या पलीकडची एम्पथी म्हणजे समवेदना, ही सहवेदना आहे, ती समवेदना. हे फिलिंग विथ अदर्स सिम्पथी असेल तर फिलिंग इन अदर्स म्हणजे तूच मी आणि मीच तू, तुझ्यासारखा तुझ्याशी मी सहानुभूती व्यक्त करतो वगैरे असं नाहीच आहे. तूच मी आणि मीच तू, ही जी व्यक्तीची एक फार वरची पायरी आहे ती येऊन जाते याच्यात. उपासनेबद्दल रामदासांनी इतकं स्पष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. पहिल्यांदा त्याला कोणीतरी विचारलं असेल शिष्याने, तुम्ही उपासना उपासना म्हणता, करायची कशी? उपासकाशी सूचना उपासना उपासना. तुम्ही उपासना करत जा, ती उपासनाच तुम्हाला मार्गदर्शन करेल. पण आधी करा तरी. एक सुंदर प्रसंग आहे. गुरुदेव रानडे नामदेवांचा अभंग शिकवत होते आणि त्याच्यात शेवटी नामदेवांनी सांगितलेलं आहे की मी या अभंगात सांगितल्याप्रमाणे मी अनुभव घेऊन तुम्हाला सांगतोय, अशी जर तुम्ही उपासना किंवा भक्ती केली तर परमेश्वराचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीनं उपासना करून जर अनुभव आला नाही तर माझं डोकं उडवा. इतकं स्पष्ट म्हणजे काय आत्मविश्वास आहे. या पद्धतीने मी केली, विठ्ठलाचं दर्शन झालं, विठ्ठलाचा अनुभव आला, तुम्हालाही आहे. पण ह्या पद्धतीने केली पाहिजे, नाहीतर माझं डोकं उडवा. नंतर कुणाला काही डिफिकल्टी आहे विचारल्यानंतर एकाने हात वर केला. तो म्हणतो की समजा आम्ही तशी उपासना केली आणि जर आम्हाला अनुभव आला नाही तर डोकं उडवायला नामदेव जिवंत कुठे? त्याला गुरुदेव हसून म्हणाले, समजा अजून उपासनेचा पत्ता नाहीये पण नामदेवाचं डोकं उडवायची घाई झालेली आहे. ते म्हणाले, नामदेवानी इथे सांगितले तशी उपासना कर आणि अनुभव आला नाही ना तर माझं डोकं उडव. नामदेव नसला म्हणून काय झालं, मी आहे ना. कसला आत्मविश्वास आहे, हे तेज आहे, साक्षात तेज. म्हणून उपासकाशी सूचना उपासना उपासना. महाराजांकडे लोक जायचे आणि म्हणायचे, नामात फार रस येत नाही, नाम घे. नामात मन लागत नाही, नाम घे.
नाम घेतली की झोप येते, नाम घे. अरे दुसरा उपायच नाही त्याला. म्हणजे तुला नामात झोप लागू दे म्हणून सत्यनारायण करायचा, सांगा बरं. किंवा नामात मन रमू दे म्हणून 16 शुक्रवार वगैरे असं काहीतरी करायचं नाहीये. नाम घे, हाच त्याला उपाय आहे. आणि ते घेतलेलं नाम, महाराजांनी काय अप्रतिम उदाहरण दिलेलं आहे. ही उदाहरणं त्यांनाच सुचतात जे फार शिकलेले नाही आहे आणि म्हणून मूळ जीवनाचा जो स्रोत आहे, प्रवाह, त्याच्यापासून दूर गेलेले नाही आहेत. अगदी जवळ आहेत त्या प्रवाहाच्या, त्यातल्या त्यात खेड्यात आहेत. आणि त्यातल्या त्यात आत्ता सांगतो, खेड्यातल्या लोकांच्यात रमणारे आहेत. महाराज काय म्हणतात, भाकरीला स्वतःची चव नाही आहे, पण तुम्ही तुकडा घेतला, ती चावलीत आणि जिभेवर घोळवलीत ना, तर ती गोड लागते. हे काही नुसतं आत्मज्ञान नाही आहे, हे विज्ञान आहे. भाकरी म्हणजे पीठ आहे, पीठ म्हणजे स्टार्च. आणि टायलिन नावाचं जे द्रव्य आहे आपल्या लाळेत, ते त्या पिठाबरोबर म्हणजे स्टार्च बरोबर घोळलं की ग्लुकोज, शुगर तयार होते. हे विज्ञानाचं आहे. म्हणजे तुम्ही खा ना आधी भाकरी आणि चघळा ना, नाम घ्या ना, तुम्ही चघळत राहा, रवंथ करत राहा. म्हणजे 13 माळा घेतल्या. स्वामी रामसुखदासांच्या जीवनातला एक प्रश्न आहे. त्यांनी सांगितलं की माझ्यासमोर बस आणि 13 माळा घे. त्यांनी 13 माळा घेतल्या आणि धावत आला की स्वामीजी किती छान अनुभव होता, मला देह भावनाच नव्हती असं वाटतंय. मग मूर्खा 14वी माळ का नाही केलीस, 15वी का नाही केलीस? एवढा आनंद तुला कधी मिळाला नव्हता. 13 माळा बस. 13 माळा म्हणते स्वामीजी डन. हे काय डन? सतत त्या अनुभवात राहायचंय ना, तर तू घे. रवंथ करणं म्हणतात त्याला, रुमिनेशन. बैल गाय वगैरे खातं आणि नंतर रवंथ करत राहतं. माकड जर बघितलं असेल खाताना, तर ते बका बका खातं, त्याच्या इथे पिशव्या असतात आणि एवढं ते मोठं होतं आणि नंतर झाडावर जातं. असं असं करून ते खाल्लेलं म्हणजे तो स्टोअर आहे, टिफिन आहे, टिफिन ते काढतं आणि मग चावून चावून खातं. माणसालाही सोय आहे का? नाही. माणसाला पोटातलं काढायचं म्हणजे त्याला वमनच म्हणलेलं आहे, ओकारीच म्हणलेलं आहे. तो वरती खाऊन चघळून पुन्हा पचवून आत नाही, पचवण्यासाठी आत नाही पाठवू शकणार. पण माणसाला बुद्धीच्या पातळीवर रवंथ करण्याची शक्ती आहे. म्हणजे माणूस वाचन करू शकतो, श्रवण करू शकतो, मनन करू शकतो, चिंतन करू शकतो, ध्यान करू शकतो आणि निधिध्यास घेऊ शकतो. आणि सगळं आतलं आहे. हे करतोय ते कोणाला कळणारही नाही आहे. सगळ्या मौन क्रिया आहेत. म्हणून सांगतो काय की उपासना उपास हे अलीकडील ठाणं, उपासना पलीकडील जाण. कुणी सांगितलंय? समर्थानेच. की उपास काय करता, किती उपास करू, कोणत्या वाराचा उपास करू, उपासाच्या दिवशी काय खाऊ, काय वाचू? अरे उपास हे अलीकडचं ठाणं आहे, ती या तीरावरचं. पलीकडे उपासना जाणं, उपास अलीकडील ठाणं, उपासना पलीकडील जाणं. आणखीन काय सांगायचंय? इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे. एक तर सामूहिक उपासना करा. उपासना म्हणजे अभ्यास आहे. काल आपण बघितलं, अभिषेकासारखा सतत करा, संतत करा, त्याच्यात सातत्य असू दे, हे लक्षात ठेवा. दुसरं सांगितलं होतं की साधना नाम, किती विविध साधनं आहेत. आणि आपण प्रयत्नानाम म्हणतो. काय आहे? विविधता आहे. प्रयत्न करा तुम्ही. मार्गानाम अनेकता, साधनानाम विविधता, अभिषेक, उपासना. आणि ह्याच्या शेवटी आपण सांगितलं होतं ते सगळ्या जीवनाला लागू आहे. स्फुरण, स्फूर्ती. परमेश्वराला मागताना शक्ती मागतो, बुद्धी मागतो, भक्ती मागतो, स्फूर्ती मागितली पाहिजे. तेच 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 आपलं जे जीवन झालेलं आहे, ते जीवन जर बदलायचं असेल तर असा फ्लॅश आला पाहिजे. उद्या कसं करूया, उद्या मी ह्या पद्धतीने नाही, मी त्या पद्धतीने अभ्यास करेन. मी असं नाही. इतकं यांत्रिक आपण जीवन करून टाकलेलं आहे. त्याला व्हील्स विदिन व्हील्स म्हणतात. चाकातली चाकं. एक चाक टाइम टेबल किंवा एक चाक वर्कशीट किंवा वर्क शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे, तुमच्या साहेबांना दिलेलं आहे किंवा हेडमास्टरने दिलेलं आहे. त्याच्यात आणि चाकं काय निर्माण करतात? चाकोरी. आपण ज्याला म्हणतो चाकोरी. काल बैलाचं उदाहरण दिलं होतं. तो त्याच याच्यात फिरत राहतो, त्याला बाहेरचं काही दिसत नाही कारण झापडे बांधलेलं आहे आणि प्रगती नाही आहे. त्याच्यात अंतर आहे, घाण आणि तो तेच अंतर आहे. असंच करणं ही चाकोरी करणार आहे का मी जीवनाची? आणि म्हणून अनेक तत्व आपण नंतर येतील तसे बघूच या. फॉलो द रुटीन विदाउट गेटिंग रुटीनाइज्ड, हे तत्व आहे की चाकोरी न करता तुम्ही दैनंदिनी पाळा ना. चाकोरी म्हणजे त्याच वेळेला उठायचं, त्यावेळेला तेच करत असेल, त्यावेळेला हेच करत असेल. हे कशाला? कशाला? मी दुसरं करेन. आज सुट्टी आहे ना, जरा लवकर उठूया, कारण झोपायला लागलं दुपारी तर झोपू शकतो, ऑफिसमध्ये नाही झोपता येत. असे प्रयोग का नाही करायचे स्वतः? आणि हे सगळं सांगितल्यानंतर महाराजांच्या जीवनात इतके प्रसंग आलेले आहे. महाराजांनी आधी उपासना करून तयार होऊन आत्मसाक्षात्कार, गुरुची कृपा,
आणि ती पूर्णपणे स्थिर आणि दृढ करून महाराज उतरलेले आहेत खाली. एकनाथांचं तसंच झालेलं आहे. एकनाथांनी आधी उपासना केली, जनार्दन महाराजांना शरण गेले, ज्यांना दत्तात्रेयांचा अवतार म्हणत होते त्यांना ते इतके शरण गेले की पूर्णपणे तयार होऊन मग ते प्रपंचात आले. बनत बनत मीरा बन गई रे, मीरा बनत बनत गेले, मानत मानत मीरा मान गई रे, असं आहे. तुकाराम एकदम नाही, तुकाराम बनत बनत गेलेला आहे. केवढी प्रगती केली त्यांनी, हे आपल्याला जमू शकेल आणि महाराज हे करून दाखवत आहेत. महाराजांच्या जीवनात असे काही प्रसंग आहेत की त्या एका प्रसंगात महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे सगळे पैलू दिसतात जवळजवळ. असा एक प्रसंग आपण आज पाहणार आहोत, ते म्हणजे आईची काशी यात्रा. महाराज आपण बघितलं की बरेच वर्ष नव्हते, नंतर आले, गोंदवलेला जरा स्थिरावले. स्थिरावल्यानंतर काय झालं, जसे गुळाला मुंगळे चिकटतात ना, तशी महाराजांना माणसं चिकटायला लागले आणि महाराजांना ते आवडत होतं. एक आपण म्हणतो ना, चल अकेला चल अकेला, आणि नंतर राह में मेला बन जाएगा, मेळा बनेल. पण एक लक्षात ठेव, मेले में भी तू अकेला ही रह, नाहीतर काय होईल, फेस इन द क्राऊड. तुला स्वतःचं व्यक्तिमत्व त्या गर्दीतही टिकवलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून महाराज सांगतात की मी गोंदवल्याला एक प्रयोग करून राहिलो, एक यज्ञ करून राहिलेलो आहे. महाराजांचे शब्द हे नसतील, पण महाराज करतायत तो एक प्रयोग आहे आणि एक यज्ञ आहे. अखंड नाम काय, किती जण येत आहेत, अन्नदान काय, आणि एकदा सुरू केलं ते चालूच राहिलं. आणि सगळी रामरायाची कृपा आहे. आपण परवा म्हणलं ना, लोकांची सोय करण्यासाठी महाराजांनी राम मंदिर बांधलं, आणि चरित्रात बाबांनी काय सुंदर शब्द वापरलाय, आत्मनिवेदनाचं केंद्र. हे आत्मनिवेदन आहे ना, ते आत्मनिवेदन भक्ती वगैरे त्याच्याशी कन्फ्यूज नाही करायचं, गोंधळ नाही घालायचा. ती वरची भक्ती आहेच, ती मंदिरातच साध्य करायची उपासनेच्या माध्यमातून. पण त्यांनी आत्मनिवेदन साधा, रामा मी तुला माझ्या प्राणांचा आत्म्याचा नैवेद्य दाखवलेला आहे, मी तुला पूर्णपणे अर्पण करून घेतलेलं आहे, सर्वस्व स्व समर्पण केलेलं आहे. आता मी माझा राहिलेलोच नाही, हे लक्षात घ्या. मी जर माझा राहिलेलो नाहीये तर रामा मी तुझाच झालेलो आहे. म्हणून परवा उल्लेख केला होता ना, त्याला आत्मनिवेदन म्हणलेलं आहे. रामो राजमणी मी नाही राम, रामम रमेशम म्हणजे मला नाही रामाला, रामेणाभियतम. बघा ना की रामाकडून मारले गेले राक्षस, रामासाठी, रामापासून, रामाचे, रामाच्यात, आणि हे राम किंवा राम हे सगळं रामच आहे. व्यवहारात बोलताना मी मला माझे शब्द वापरूया, पण मनात त्याचा जो एको प्रतिध्वनी येईल ना, तो राम यायला काय हरकत आहे. कुणी विचारलं घर कोणी बांधलं, आम्ही बांधलो. मनात म्हणत रामा तू बांधून घेतलंस, महाराज महाराज तुम्ही बांधलं का, हे का. आणि हे जमणारा प्राणी फक्त माणूस आहे हो. कुत्र बाहेर भुंकतं ना, तसंच आतून त्याचं भुंकणं सुरू होतं. माणसाच्या बाबतीत तसं नाही. आपण कितीदा तरी आपल्या किती हे सामान्य उदाहरण आहे दिलेलं. आपण उंबऱ्यात उभे आहोत आणि कोणीतरी समजा सदाशिवराव येत आहे, अत्यंत बोर माणूस आहे तो. आपण बायकोला आज सांगतोय की त्याला बिलकुल मी चुकवणार आहे त्याला, पण तरीही तो आला तर त्याला चहा विचारू नकोस, कारण तो असा आहे की चहा बरोबर वहिनी पोहे सुद्धा करा म्हणेल, आणि माझा 1 तास अख्खा खाईल, ती पिढा टळलेली बरी. इतक्यात पोचतात ना ते सदाशिवराव, आणि त्यावेळेला या सदाशिवराव तुमच्याबद्दलच बोलत होतो, तुमच्याबद्दलच बोलत होतो. म्हणजे लक्षात ठेवा, आज सदाशिवराव डाऊन विथ सदाशिवराव, सदाशिवराव मुर्दाबाद, पण बाहेर सदाशिवराव जिंदाबाद. हे फक्त माणूस करू शकतो. मग ह्याचा फायदा का नाही करून घ्यायचा. बाहेर मी व्यवहारातली भाषा वापरेन, पण आत मात्र मी पूर्णपणे राममय, नाममय, महाराजमय, सद्गुरुमय झालेलो असलो पाहिजे. आणि हे जमतच जमतं. महाराजांनी कितीदा उदाहरणं दिलेले. हे बाहेरचं सगळं आहे, बाहेरचं, आतून नाही, आतून मी त्यागीच आहे. बाहेरून हे सगळे भोग घेतो, प्रारब्धाचे भोग आहेत. आईचे पाय चेपत बसलेले आहेत. आपल्याला 2 भक्त माहित आहेत. एक श्रावण, आपण त्याला श्रावण बाळ म्हणतो, पण तो श्रावण तरुण आहे, कारण आईवडिलांची कावड घेऊन या क्षेत्राहून त्या क्षेत्रावर काय बाळ जाईल का. पण कुठल्या तरी कवितेत श्रावण बाळ शब्द आला की आपण श्रावण बाळच म्हणतो. पण श्रावण हा त्याने कावडीतून आपल्या आंधळ्या आईवडिलांना तीर्थक्षेत्रांची यात्रा घडवलेली आहे, तो श्रावण. आणि पुंडलिक जो पायचेपत बसलेला आहे, म्हणून पांडुरंग अजून थांबलेला आहे, तिष्ठत उभा आहे. या दोघांचं जर एक रूप पाहायचं असेल तर महाराजांना बघून घ्या. आईची काय सेवा करायची ती. आणि त्यांनी नुसतं म्हणायचे नाही तर प्रत्यक्ष सांगायचे, रामानंतर मला माझी आई प्रिय.
कारण गर्भावस्थेत असताना राम नामाचा परिचय त्यांनी मला करून दिला. ते संस्कारच घडवले, ती स्पंदनच माझ्यावर एवढा प्रभाव पाडती झाली की मला राम पहिल्यापासूनच आवडायला लागला. पण राम मला आवडतो तो माझं जीवनच आहे, माझे पंचप्राण राम आहे. पण आई हा सुद्धा माझा बहिश्चर प्राण आहे. आईशिवाय मी नाही जगू शकणार. पाय चपत असताना विचारलं, आईचं वय आता 60 आहे. त्या काळात एकंदरच वयोमर्यादा कमी होती आणि 60 म्हणजे किती तिने चढ उतार बघितलेले आहेत. चांगलं जीवन त्या गीतामाईनी खूप बघितलंय. पण एक लक्षात घ्या ना, 2 पत्नी कराव्या लागलेल्या आहेत. पहिल्या पत्नीला मुलगा झाला, सरस्वतीला. 1 वर्षाच्या तो गेला, नंतर सरस्वतीही गेली. हे हिनी सहन केले ना, महाराजांनी सहन केले. पण महाराज बाहेर असायचे, लोकांच्या गराड्यात असायचे, निरनिराळ्या प्रकारची कामं करत असायचे. पण ही पुढे एकटी पडली ना. नंतर दुसरी पत्नी केली, दुसऱ्या पत्नीला 2 मुलगे झाले, अल्पायुषी निघाले. परवा मी सहज तुम्हाला सांगितलं होतं, आपण नाव ठेवत नाही ना म्हणून मुलं जातात, असं आईसाहेब म्हणायच्या. आणि महाराज म्हणायचे की अगं ते जाणार असतात म्हणून मी नाव ठेवत, मला कळतं. आणि ज्या वेळेला एक मुलगी झाली, आता हिचं नाव ठेवायचं म्हणाले, बघूया. उल्लेख असा आहे की नामकरण बारसं वगैरे झालंच असेल असं नाही, पण ती पहिल्यापासून एवढी शांत मुलगी होती. आणि ज्या वेळेला बोलायचं वय असतं साधारण 1.5-2 वर्ष, ती बोलतच नव्हती. पण महाराज सत्संगाला बसले की इतके छान ऐकत बसायची, जणू तिला सगळं कळतंय. म्हणून तिला शांता हे नाव ठेवलेलं होतं. शांता म्हणायचे महाराज. आणि अनेक वेळेला, एकदा मावशी कोणतरी आलेली आहे, तिने आपली पोवळ्यांची माळ काढली आणि तिच्या गळ्यात घातली. तिला अलंकार सहन होत नव्हता, काढायला लागली आणि ती निघे ना. त्यावेळेला तिने करावं काय, ते तुळशीच्या शेजारी उभे असतील, तिने तुळशीचं एक पान काढलं आणि त्या माळेवर टाकलं. मला नको, तुलसी पत्र वाहिलेलं आहे त्याला. महाराज म्हणाले, हा कुठला जीव आहे, हा मुक्त व्हायलाच जन्मलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, त्या आपल्या पत्नीला सांगितलं, अगं तुझी कूस धन्य आहे. प्रारब्ध फक्त भोगायचं राहिलं होतं, थोडंसं पाप आणि थोडंसं पुण्य. नवीन क्रियमाण ज्याला म्हणतात, नवीन कर्म. मुलं काय करणार आहेत, त्यांना काही कळतं का? हेतू आहे तरच त्यातून कर्म होणार आहे की नाही. मुलं काही करत नाही. मुलांनी ते समजा मुंग्यांची रांग जाते आणि ते चिरडत बसलं तरी पाप नाही. कारण का की त्याला माहीतच नाही आपण पाप करतो. हा पापाचा एक निराळा प्रकार आहे, त्याच्यासाठी शिक्षा निराळ्या सांगितल्या, पण तो विषय आत्ता नको. तर लक्षात घ्या, त्यांनी तिला सांगितलं, अगं मुक्त व्हायला आलेले जे जीव होते किंवा आत्मे होते, त्यांनी तुझ्या कुशीतून जन्म घेतला, तुझी कूस धन्य झाली. आणि ही शांता तर योगभ्रष्ट आहे. 2.5 वर्ष जगली, 2.5-3 वर्ष, आणि नंतर तीही गेली. गीतामाईंना काय वाटलं असेल. आणि म्हणून त्या उदास होत्या. आणि मनाने माणूस जास्त थकतो. आणि महाराज पाय चेपत असताना विचारलं, आई तुझी काही इच्छा राहिली आहे का? आईने काय सांगावं, नाही रे, गेली काही वर्ष तू इथे गोंदवलेला आहेस आणि मी बघते तुझ्याकडे येणारे लोक, किती मोठी मोठी माणसं तुझ्याकडे येतात, पायाशी बसतात, तुझ्याकडून अनुग्रह घेतात, नाम घेतात, रंगून जातात तुझ्याबरोबर. हे तुझं वैभव बघितल्यानंतर मला आता काहीही नको आहे, मी समाधानात आहे. नाही तरी सुद्धा काही इच्छा राहिली आहे का, तर काशी विश्वेश्वराला एकदा जावं असं वाटतंय. महाराज म्हणाले, उद्याच निघूया का? महाराजांची ही गंमत होती. आता तयारी करायला 1-2 दिवस लागतील, पण लगेच निघायचंय का? नाही, हा पावसाळा जाऊ दे, नंतर तयारी म्हणाले, जाऊया. महाराजांनी पत्र पाठवून लोकांना बोलवून घेतलं. 100-150 माणसं आली. चला जाऊया काशीला आई बरोबर. 25 बैलगाड्या झाल्या. आता स्त्री म्हणली ना की ती घराला जास्त चिकटलेली असते, आसक्त असते बऱ्यापैकी. म्हणून ती महाराजांना म्हणाली की आपण गेल्यानंतर आपल्या घराचं काय होईल. तिथे एक वाक्य आहे, ते वाक्य जर ती म्हणाली असेल तर तसं वातावरण होतं का? आश्चर्य वाटतं. घराचा एक वासा सुद्धा शिल्लक ठेवणार नाहीत ही मंडळी. महाराजांचं घर आहे ते. म्हणजे तिला एवढं सुचवायचं होतं की आपण गेल्यानंतर आपल्या घराची अवस्था काय. महाराजांनी बरोबर ओळखलं. आणि महाराजांनी काय केलं, चिंतुबांना बोलवलं, म्हणाले संकल्प करा घराचा. आणि पाणी सोडलं, घरावर तुळशी पत्र ठेवलं आणि लोकांना सांगितलं, घरात शिरा आणि तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा. 15 मिनिटात आई आणि इतर मंडळी आणि महाराजांच्या देखत घर स्वच्छ धुतलं गेलं, रिकामं झालं. आता जायचं. गणू, मला वाटलं होतं की तू जरा शहाणा झालायस व्यावहारिक दृष्टीनं, पण तू केव्हा काय करशील याचा नेम नाही. चला आता. अलीकडच्या काळात 2 सत्पुरुषांची जिवंत उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. हे घडतं का? असं घडतं.
सत्पुरुष आहे, त्याचे सुद्धा काही शिष्य आहेत. अनुग्रह वगैरे देत नसले ते अनुग्रह देण्या इतपत त्यांची तयारी झालेली आहे, पण त्यांचेही गुरु आहेत ना. तर त्या गुरुंनी त्यांना सांगितलं एकदा की ज्या घरात तुम्ही राहताय ते घर सोडा, अंगावरचे कपडे, आणि तुम्हाला 5 पुस्तकं काही घ्यायची असतील ती घ्या, आणि त्यांच्या सौभाग्यवती नाही सांगितलं, अंगावरच्या कपड्यानिशी या. त्यांनी सांगितलं त्यांच्या सत्संगाला जी मंडळी यायची त्यांना की असं असं आम्ही हे घर सोडणार आहोत, तुम्हाला काय पाहिजे. तर आता गुरुचा प्रसाद म्हणून मी हे घड्याळ नेऊ, हां मी ते भिंतीवरचं नेऊ, मी तो ट्रान्झिस्टर नेऊ, ही इस्त्री नेऊ, बायका स्वयंपाकघरात चिल्ला हा कुकर मी नेऊ, हे नेऊ 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 न्या तुम्ही. गुरुचा प्रसाद म्हणून जवळजवळ सगळं घर रिकामं केलं. आणि ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांचे गुरु होते, त्यांनी त्यांच्या सौभाग्यवतीकडे बघितलं आणि यांना सांगितलं की पत्नीच्या पाया पडा. ते पडले, कारण गुरुचीच आज्ञा म्हणून. म्हणाले तुम्हाला मी 5 पुस्तकं तरी घेऊन या सांगितलं. यांच्याकडे काहीतरी सोनं असेल ना, पाटले असतील, अंगठी असेल एखादी जास्त, किंवा गळ्यातली साखळी असेल, या फक्त सौभाग्यलेणी घालून आलेल्या. म्हणजे ते सोन्याचे दागिने स्वतःने मागे ठेवलेले आहेत किंवा कोणाला तरी दिलेले. फार मोठं आहे एका स्त्रीच्या बाबतीत, एका सौभाग्यवती स्त्रीच्या बाबतीत. हे खूप अवघड आहे. मला सुद्धा त्यांना नमस्कार करावा असं वाटतो, मनोमन मी त्यांना नमस्कार केला सुद्धा. मग आता काय, नवीन घरात सत्संग सुरू झाला. सर काय गरमी होते, तुमच्याकडे पंखा नाही का. हानी पंखा घेऊन गेलेला असतो, नवीन पंखा. सर किती वाजले, तुमचं सगळं अगदी वेळेवर असतं, किती वाजले. मी घड्याळ घेऊन घेत नाही का, घड्याळ. ते घड्याळ प्रसाद म्हणून दिलं आणि नवीन घड्याळ गुरु दक्षिणा म्हणून दिला. सगळं घर पहिल्यापेक्षा जरा जास्तच भरलं. कुकरला कुकर आला पण नवीन झाला, सगळ्या भांड्यांना भांडी आली. हे गंमत बघा. महाराज काय म्हणालेत लक्षात ठेवा, अरे तुम्ही मनाची जरा तयारी करा. रामाला कशाला पाहिजे तुमचं वैभव, पण जर प्रसंग आला ना तर सगळं द्यायची तयारी ठेवा. मनाच्या पातळीवर राम दाम दुप्पट देतो की नाही ते बघा. खरंच आहे, महाराजांच्या माध्यमातून किती व्यवहार झाले आपण बघूया नंतर, पण लक्षात घ्या लाखो रुपयांचे व्यवहार झालेले आहेत. तरी म्हणतात मी आपला काखा वर करून कायम कफनी झाडणारा, आणि काही नाही माझ्याकडे, कफलला काम झालेलं आहे. त्या शक्तीनं राम नावाच्या माझ्यावर विश्वास ठेवून मला विश्वस्त समजून अनेक निर्माण केल्या संस्था काय, संघटना काय, भजनी मंडळ काय, आणि निरनिराळी कामं काय करून घेतली. ही मिजाज आहे एका भक्ताची. हा एक झाला. दुसरा भक्त आहे, त्यांचं दुकान आहे, चांगलं चाललेलं दुकान आहे, पण मुलं सगळी स्थिरस्थावर झाली, मुली चांगल्या स्थळी पडल्या. त्यांच्याकडे सत्संग चालायचा, विशेषतः नवरा बायको दोघेही सत्संगातली. आणि नंतर मनात विचार येतो की आता दिवसभर दुकानात जाऊन काय करायचंय, सगळं व्यवस्थित आहे आपलं. त्या म्हणाल्या माझ्या मनातलं बोल लागतो मी, दुकान मला सकट विकून टाका आणि आपण दिवसभर सत्संग करूया ना. नाहीतरी तुमच्याकडे लोक येतात त्यावेळेला तुम्ही दुकानात असता, दुकानात सुद्धा तुम्ही सत्संग करता, चांगली गोष्ट आहे, परंतु घरी येऊन करूया, दिवसभर सत्संगात राहूया. त्यांना तो विचार पटला. त्यांनी एका माणसाला सांगितलं, त्यांनी इतकी रक्कम देऊन दुकान विकत घ्यायचं ठरवलं. आणि काही दिवसांनी तो आला. हा इतका सत्पुरुष आहे, इतका सज्जन आहे की तो विकत घेणारा म्हणतो की आता मी विकत घेईन, पण मी तुमच्या भल्यासाठी सांगतो 2 वर्षांनी जर हेच दुकान विकत तर ह्याच्यापेक्षा 1.5 किंमत येईल, मीच तुम्हाला ते किंमत देईन. नाहीतर आत्ता मी ठरलेल्या किमतीला घ्यायला तयार आहे, पण तुम्ही साधू पुरुष आहात, तुम्ही सत्संगी आहात, म्हणून मला आतून असं तुम्हाला सांगावं असं वाटलं. ते म्हणाले मी बायकोला विचारतो. बायको म्हणाली ठीक आहे, 2 वर्षांनी आपल्याला दुप्पट किंमत मिळाली. आपल्याला पैशाची गरज आहे नाही ना, पण ही 2 वर्ष जी सत्संगासाठी मिळणार आहेत त्याची किंमत काय, त्या व्यापाऱ्याला विचारा. तो म्हणाला आम्ही वेळेची किंमत म्हणजे 5 मिनिटं गेली तेवढ्या 10 रुपयांचा व्यवसाय झाला असता. अशीच आमचे मिनिटं, वेळ आणि रुपये, वेळ आणि रुपये एवढंच कन्व्हर्शन असतं. वेळ आणि उपासना, जाणारा वेळ, उरलेला वेळ, आणि विशेषतः निवृत्त माणसांनी तर हा विचार केलाच पाहिजे. कोणता श्वास शेवटचा आम्हाला माहित नाही ना. एक प्रसंग सांगतो. आता हे निघाले ना 100-150 माणसं घेऊन. असाच एक सत्संग गोंदवलेला चालू होता आणि महाराज म्हणाले आता कुंभमेळा येणार आहे. एक जण काय म्हणाले की तुमच्यासमोर कितीतरी तरुण मुलं होती आजच्या सत्संगात. सत्संग चांगला झाला, पण तुम्ही सत्संगासाठी जो विचार घेतला होता ओवी, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे. मरणाचं स्मरण, मरण काय, ज्यांचे जीवन आता उमलायला लागलेले, मरण काय चाललं होतं. ते म्हणाले चुकलं आमचं, पण तुम्ही कुठे काम करता. ते म्हणाले मी रेल्वेत आहे. रेल्वेत कोण.
कारण रेल्वेत कुली सुद्धा असतात, रेल्वेत म्हणजे स्टेशन मास्तर असतात, तिकीट चेकर असतात. कोणी तुम्ही कोण? मी स्टेशन मास्तर आहे. वा म्हणाले, आम्हाला अशाच माणसाचा शोध होता. आता बघा कुंभमेळा येणार, आम्ही जाणार, आमच्याबरोबर 200-300 माणसं असणार, तिथे तर ही गर्दी. आता आम्ही रेल्वेने जाणार ना, तर तुम्ही तर स्टेशन मास्टर, आम्हाला काही सल्ला द्याल का? त्यावेळेला तो बरं झालं विचारलं, रिटर्न तिकीट काढा. रेल्वेची सोय आहेच ना, जाताना रिटर्न तिकीट तिथेच काढता येतं. तिकडे जर परतीचं तिकीट काढायला उभा राहिला, लाखो लोक तिथे जातात कुंभमेळ्याला, तुम्हाला दिवस दिवस रांगेत उभं राहावं लागेल. म्हणून कोरेगावहून निघणार ना, कोरेगावलाच रिटर्न तिकीट काढा. हा योग्य सल्ला आहे ना? म्हणाले हाच योग्य सल्ला आहे. मग म्हणाले, मी निराळं काय सांगत होतो मुलांना? ज्या वेळेला आपण जन्म घेतो त्यावेळेला आपल्याला दिसत नाही, पण आपलं रिटर्न तिकीट आपल्या न दिसणाऱ्या खिशात टाकलेलं असतं. आपल्याला उलट माहीत नसतं कुठल्या स्टेशनला उतरायचे आणि ते स्टेशन किती वेळाने येणार आहे आणि तिथे मी कसा पोहोचणार आहे माहीत नसतं. पण रिटर्न तिकीट घातलेलं आहे आपल्या प्रत्येकाच्या खिशात. त्यावेळेला त्यांनी नमस्कार केला आणि म्हटलं, खरं आहे, मी हा विचार केला नव्हता. म्हणून म्हणाले, त्यांनी आत्ता जर विचार केला आणि त्यांना समजा 30-40 वर्षाचं जीवन मिळालं तर काय होईल? त्यांची खूप प्रगती होईल. म्हणून त्यांच्या समोरच मरणाचा विचार, मरणाचे स्मरण असावे. आणि हा काही तुम्हाला नकारात्मक विचार वाटला, हे काही सुतकी विचार वाटला नाही. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीच सादर व्हावे. आणि हरिभक्ती म्हणजे केवळ टाळ घेऊन आणि माळ घेऊन भक्ती करायची तसं नाही. अरे तू जनसेवा कर, मानव सेवा हीच माधव सेवा, हे तू शिक ना. पण त्याच्यासाठी स्मरण राख की मला केव्हाही जायचंय, मी चांगलं जास्तीत जास्त काम करेन, जास्तीत जास्त भक्ती करेन, कर्म करेन, ज्ञान मिळवेन, काही करतो. पण हे सांगितलं होतं. मग महाराज निघाले त्या 25 बैलगाड्या आणि निघाला प्रवास कोरेगावहून ट्रेनमधून. पहिल्यांदा ते गेले नाशिकला उतरले. नाशिकचा तो राम आणि गोदावरी नदी, गोदावरीत स्नान केलं आणि तिथे ते राहिले. आणि आईला न्यायचे ते उचलून, म्हणून म्हणलं श्रावण बाळ तो कावडीतून न्यायचा महाराज उचलून, कारण आईला त्या पायऱ्या उतरणं चढणं जमायचं नाही. पण गोदावरीत स्नान तर केलं पाहिजे, रामाच्या दर्शनाला तर गेलंच पाहिजे. काशीला तर ते महिनाभर राहिले होते, रोज त्या पायऱ्या उतरून नदीत न्यायचं, स्नान घालायचं आणि नंतर पायऱ्या चढून काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं. हे श्रावणाचं काम आहे. आणि पुंडलिक म्हणजे रोज आई दमलीस का गं, आई मी तुझे पाय चेपतो, आई तुझं अंग शेकतो, हे सगळं करायचे. महाराजांना आई म्हणजे परब्रह्म होता. आणि खरंच आहे, आईसारखं दुसरं दैवत नाही आहे. आणि म्हणून ज्या वेळेला ते नाशिकला आले, हे सगळं घडलं. पुढच्या एका नाशिकच्या एक गमतीदार प्रसंग घडलेला आहे. जिजीबाई, तुम्हाला या ह्याच्यात नाही, नंतरच्या एका भेटेत ते गेलेले जिजीबाई बरोबर आहेत. जिजीबाईने पहिल्यांदा अगदी त्यांना विष म्हणजे ते तिखटाचे लाडू आणि निखारे खायला घातलेले आहेत. पण एकदा महाराजांची शक्ती कळलेली आहे, पूर्णपणे शरण गेलेली आहे. तिला महाराजांचा सहवास हवा असायचा. महाराजांना सुद्धा इंदूर हवं असायचं. इंदूरला गेले की इनामदारांच्या घरी म्हणजे जिजीबाईच्या घरी मुक्काम असायचा. सगळेजण अगदी होळकर राजे सुद्धा त्यांना तिथे येऊन भेटायचे. चांगले दिवस जायचे आनंदात. आणि तिथेच तुम्हाला सांगितलं की 2 त्यांचे जे शिष्य आहेत, आनंद सागर आणि ब्रह्मानंद, ते त्यांना तिथेच भेटले, इंदूरलाच भेटले. तर त्या होत्या. पहिल्यांदा रामाचं दर्शन झालं आणि महाराज म्हणाले मंदिराला प्रदक्षिणा घालूया. इतकं ऊन होतं की महाराजांचं डोकं तापू नये म्हणून जिजीबाईंनी छत्री त्यांच्या डोक्यावर धरली. तिथे एक संन्यासी बसला होता. त्यांनी ते बघितलं आणि आपण म्हणतो ना, टोमणा मारला किंवा निंदा केली. भगवी वस्त्र घातलीत आणि स्त्रियांकडून सेवा घेतोय, हा कसला बैरागी. महाराजांनी शांतपणे प्रदक्षिणा घातल्या आणि नंतर त्याच्याजवळ जाऊन बसले की मला मार्ग दाखवा तुम्ही. माझी कर्म कहाणीच अशी आहे. माझा काय जन्म असा झाला, नंतर काय शिक्षण, नंतर आई, नंतर वडील, म्हणजे कधी चांगलं कधी वाईट, माझ्यावर कसे नीट चांगले संस्कार झाले नाही तो. आणि नंतर ठरवलं की आता संन्यासी व्हायचं. आणि तो म्हणतो, ओरडला तो म्हणतो, हे माझी कहाणी आहे, तुम्ही तुमची कर्म कहाणी सांगताय का माझी जीवन कहाणी सांगताय. महाराज म्हणाले, असेल बुवा ही तुमची कहाणी, तुम्हाला हे सगळं कसं कळलं. जिजीबाईच म्हणले असते, ते त्रिकालज्ञ आहेत, ते अंतर्ज्ञानी आहेत. तो त्याला शरण गेला, म्हणाला मी उगीच तुमची निंदा कोणाचीच करू नका. 8 दिवस ठेवून घेतला, रामनामाचा त्याचा अभ्यास करून घेतला, दीक्षा दिली आणि त्याला सांगितलं जा काशीला, आता तिथेच राम. काय महाराजांच्या जो आला ना त्यांच्या सहवासात, तो त्यांच्या चैतन्य स्पर्शानं आणि नामाच्या प्रभावानं उजळून निघाला, पुनर्जन्मच झाला त्या व्यक्तीचा, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण
काशीला ते आले. काशीहून त्यांनी प्रयागला गेले. प्रयागला त्रिवेणी संगम, आईला त्रिवेणी संगमाच्या तिथे नेऊन स्नान घातलं त्याने, आणि जे जे काही धार्मिक कृत्य करायची होती ती केलीच, पण प्रचंड दान केलं. पैशाचं दान, वस्त्राचं दान, पात्राचं दान आणि अन्नदान. वैदिक मंडळी जर आली तर त्यांना वस्त्रदान आणि पात्रदान, भिकारी कोणी उपोषित वगैरे आले तर त्यांना अन्नदान, सुवासिनी कोणी आलं तर त्यांना लुगडं वगैरे वस्त्रदान. अहो किती म्हणजे कल्पनाने पाण्यासारखा पैसा महाराजांनी हा खर्च केला. कुठून? तर प्रयागलाही त्यांनी ते सगळं केलं. वेणी माधवाचं दर्शन घडवलं आणि अक्षय वट जो प्रयागला आहे त्याचंही दर्शन आईला घडवलं, आणि म्हणाले चला आता काशीला जाऊया. काशीला महिनाभर ते होते. मसूर या दिन शिवमंगल असा विचित्र नावाचा एक माणूस होता, पंडा होता, म्हणजे पूजा वगैरे करणारा, निरनिराळे विधी करणारा पंडा. आपल्याकडे बडवे जसे असतात, भटजी जसे असतात, तसा होता तो. पण तो एवढा श्रीमंत होता की त्या काळात त्याच्याकडे 2 हत्ती होते आणि 15 लाख रुपये त्याचं उत्पन्न होतं वर्षाचं. म्हणून राजे लोकांच्यात, निरनिराळ्या ऑफिसर अधिकारी लोकांच्यात वगैरे त्याचं येणं जाणं असायचं. वश होते ते सगळे लोक त्याला. त्याची मुलं जगत नव्हती. महाराजांच्या संपर्कात आला आणि महाराज म्हणाले रामाच्या मनात असतील तर जगतील रे, आणि खरंच त्याची मुलं जगली नंतर. म्हणून महाराजांना तो गुरुस्थानी मानत असे. महाराजांनी कळवलं बाबा आम्ही येतोय शिवमंगल, आम्ही येतोय. तो स्वतः गेला काशीच्या स्टेशनवर आणि महाराजांना घेऊन कुठे आला? भोसल्यांचा एक मोठा महाल होता, गंगा महाल म्हणून, जवळच होता नद्या. तिथे सगळ्यांची व्यवस्था केली हो, मोठा महाल, आणि राजासारखी व्यवस्था ठेवली त्यांची. तिथे सुद्धा रोज अंघोळ करायची गंगेत, आणि काशी विश्वेश्वराला महाराज आईला घेऊन जायचे. पण आईला एवढं बरं वाटलं, ती म्हणाली आयुष्यात इतका चांगला काळ माझ्या कुठे नव्हताच. आई तुला दान करायचं ना, कर दान, कर दान, कर दान, आपल्याला काही कमी नाही. अरे रामच आपला कोषाध्यक्ष आहे ना, कशाला चिंता करते. आणि तिने खरंच खूप दान केलं. काशीला काही प्रसंग घडले. आत्मानंद सरस्वती म्हणून एक होते, हे स्वतःला खूप विद्वान समजायचे, संस्कृतमध्ये बोलायचे आणि पंडितच होते ते. त्यांचा एक शिष्य जो आहे तो माळेवर काहीतरी पुटपुटताना दिसला. त्यांनी त्याला विचारलं माळ, आणि काय म्हणतोय? श्रीराम जय राम जय जय राम. हे कुणाकडून शिकला? महाराजांच्याकडून. कोण महाराज? सध्या आहे तिथे काशीत, मला घेऊन जा त्यांच्याकडे. आले ते अहंकाराने आले. महाराजांचं ज्ञान किती कमी किमतीचं आहे, लायकीचं आहे हे दाखवण्यासाठी ते आले. त्यावेळेला महाराज आईची अशा पद्धतीने सेवा करत होते की त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली. म्हणाले हा मोठा माणूस आहे, म्हणजे जग त्याला मान देतं, पण याच्या दृष्टीने आई हे परब्रह्म आहे. इतक्यात स्वामीजी इथल्यानंतर या स्वामी, साष्टांग नमस्कार घातला, आदरातिथ्य. बाबू भट म्हणून एक होते, ते संस्कृत पंडित होते. ते म्हणाले मला काय संस्कृत येते, मी मराठीतून बोलेन आणि तुम्ही त्यांना संस्कृतमध्ये सांगा. बोलणं झालं चांगल्या पद्धतीचं. हे रामनाम, रामनामाचा प्रभाव. ते म्हणाले तरी सुद्धा सामान्य माणसांसाठी रामनाम आहे ना. ते म्हणाले रामनामाला आणि भगवंताला यत्किंचित सुद्धा विटाळ खपत नाही. एकदम महाराज बोलून गेले. ते म्हणाले विटाळ खपत नाही म्हणजे काय? म्हणाले की संन्याशाला स्वप्नात लसूण जरी खाल्ला तरी विटाळ होतो, आंघोळ करून तो दूर होत नाही. महाराजांना नमस्कारच घातला, कारण आदल्या रात्री त्यांना स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात त्यांनी लसूण खाल्ला होता. त्या लसणाचा वास त्यांना सकाळी उठल्यानंतर सुद्धा येत असेल, म्हणून दात घासले, आंघोळ केली तरी आपलं मन अशुद्ध झालेलं आहे, अंतरंग अशुद्ध झालंय अशी त्यांना जाणीव होते. मग आताही जो लसणामुळे जो एक प्रकारचा विटाळ झालेला आहे माझ्या संन्यासी जीवनाला, उपाय काय? रामनाम. महाराजांनी त्यांना रामनाम दिलं. रामनामाची दीक्षा मिळाली. मी काय देणार, पण तुम्ही रामनाम घ्या. सगळ्या प्रकारचे विटाळ किटाळ जे काही आहेत, हीण आहे, सगळ्या प्रकारची दूषित प्रदूषित दूर करण्याचं सामर्थ्य रामनामात आहे. हे लिहून घ्या तुम्ही. नंतर शांताश्रम स्वामी म्हणून होते. महाराजांचा पूर्वी परिचय होता आणि त्यांनी संकल्प केला होता. कशाचा संकल्प केला होता? 13 कोटी जपाचा. त्यासाठी 12 वर्ष ते मौन धरून काशीत राहत होते. महाराज आलेत कळल्यानंतर त्यांचा तर काय आपण म्हणतो नाष्टसात्विक भाव जागे झाले. आले मग ते काय म्हणाले माहिती आहे ना, महाराज मी 12 वर्ष इथे आहे, गंगेत स्नान, राम नाम, खूप आतून पवित्र झाल्यासारखं वाटते. हे असंख्य लोक येतात गंगेत स्नान करायला, एखादाच कोणीतरी पावन होत असेल, हे बाकीचे का होत नाहीत? ते म्हणाले भाव नाही.
मनात जर भाव असेल, भावना नाही, भावना येते आणि जाते, भक्ती भावना म्हणत नाही, आपण भक्ती भाव म्हणतो. भाव हा टिकाऊ आहे, स्टेडी स्टेट ऑफ माइंड, त्याला भाव म्हणलेला आहे. भावच नाही आहे, भक्ती भावच नाही आहे. केवळ कर्मकांड म्हणून यायचं, गंगेत डुबकी मारायची आणि जे काही विधी असेल ते पंड्यांच्या माध्यमातून करायचे, पैसे खर्च करायचे, जायचं. कसं मन शुद्ध होईल? पण ते म्हणाले कोणीच नसतं का असं? म्हणाले बघूया ना, आपण एक नाटक करूया. मी वैराग्याचा वेश घालतो आणि तुमचे हात पाय कापडानं गुंडाळून तुम्हाला महारोग झालाय, कुष्ठरोग म्हणतो ना, लेप्रसी, आणि म्हणून नदीच्या काठावर नेऊन बसवा, नंतर मी नाटक करतो पुढचं. म्हणाले आम्ही दोघं जण, हा माझा भाऊ आणि त्याला हे असा रोग झालेला आहे. आम्ही विश्वेश्वराची खूप उपासना केली, भक्ती केली. विश्वेश्वराने आम्हाला एक वरदान दिलं की मी नाही, म्हणाले मी त्याचाच आहे, म्हणून दुसरा कोणीही गंगेत स्नान करून आता मी पवित्र झालो असं आतून ज्याला वाटत असेल, अशी त्याची निष्ठा असेल, त्यांनी जर ह्याला आलिंगन दिलं तर ह्याचा हा रोग बरा होईल. 8-10 जण पुढे शिरले. काय गंगेत जाऊन आंघोळ करायची, स्वतःला सांगायचं मी पूर्णपणे पावन अंतर बाह्य पवित्र झालेलो आहे, आणि त्याला आलिंगन द्यायचं. बिचारा तो या रोगातून सुटेल. 8-10 जण पुढे झाल्यानंतर महाराज म्हणले एक गोष्ट सांगायची राहिली, पण जो आलिंगन देईल ह्याचा रोग बरा होईल, पण आलिंगन देणाऱ्याला तो रोग होईल. पण परत तुम्ही गंगेत स्नान केलं आणि स्वतःला सांगितलं मी पवित्र झालेलो आहे, तुमचा रोग जाईल. सगळेजण मागे गेले, कारण खात्री कुठे? समजा आपण मारलं, त्याचा रोग आपल्याला आला, कारण काशी विश्वेश्वरांनी वरदान दिलेलं आहे, आणि गेला नाही तर सगळे मागे गेले. इतक्यात गर्दी आहे बघून एक तरुण असा शेतकरी आला, मुलगा होता तो. काय चाललंय रे? असं आहे, एवढंच ना. त्याने आंघोळ केली, गंगा मैया मैं पावन हो गया, येऊन त्याला आलिंगन दिलं. सगळे लोक बघतच राहिले. आता याचा रोग बरा होणार म्हणजे काय? महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी त्या तरुण मुलाला आलिंगन दिलं. बाबा रे, ह्याला रोग वगैरे काही झालेला नाहीये, आम्ही फक्त परीक्षा पाहत होतो, तुझं जीवन सफल झालं रे, नैया पार हो गई आपण म्हणतो ना. तो कर्नाटकातला होता. पुढे महाराजांना गोंदवल्याला येऊन एकदा भेटला सुद्धा. राम नाम घे, राम तुझं कल्याण करेल, पण तू आहेसच पवित्र अंतर्बाह्य. मग शांताश्रम स्वामींना पटलं की आतच जर भाव नाहीये तर बाहेरून डिटर्जंट म्हणजे काय, साबण लावायचं काय? फक्त नामाचं, मनाचं स्नान परमस्नान. युधिष्ठिराने उत्तर दिलेलं आहे, मनाचं स्नान परमस्नान. आणि संतांनी सांगितलेलं आहे, नाही निर्मळ मन करील साबण. साबण काय करणार आहे? म्हणून मनाचं स्नान नामानं. मनाचे कुठलेही तुमचे घाण असू दे, गंज असू दे, धूळ असू दे, नामाच्या साबणानं किंवा डिटर्जंट, हल्लीचा शब्द आहे, स्वच्छ शुद्ध होऊन जाईल मन. म्हणून काशीत असे निरनिराळे एक शास्त्री आले, वाट घालायची त्यांना खास म्हणजे कुमकुमी होती. महाराजांची वाट घालायची. तुम्ही जर म्हणता की परमात्मा पूर्ण आहे तर त्याला नवीन जग, ही सृष्टी निर्माण करण्याची गरज काय भासली? पूर्ण आहे, अपूर्ण आहे, त्याने काहीतरी प्रयत्न केला पाहिजे ना. महाराज म्हणाले मला काय कळणार, तुमच्या परमात्म्याला विचारा, माझा आपला राम आहे. म्हणाले माझा आपला राम आहे आणि तुमचा परमात्मा असेल त्यालाच जाऊन विचारा. त्यांचं नाही, दुसरा प्रश्न त्यांनी काढला की पुराण पुरुष जो आहे परमात्मा, तो मायेशी एवढी लीला कशी करतो? माया काल परवाची, हा पुराण पुरुष आहे. तो मायेशी एवढी लीला कशी करतो? एवढा रमून कसा जातो मायेशी? महाराजांनी आता मात्र शेवटचा घातला की शास्त्री बुवा चौथं लग्न केलेल्या तरुण बायकोशी जसे लीला करतात, येतो मी, समजलं मला. निघून गेले ते, कारण त्यांनी 4 लग्न केली होती. बायको अत्यंत तरुण होती आणि तिच्याशी एवढे लीला, एवढे रमून गेले होते. पुराण पुरुष आणि माया, आणि मायेशी कसे लीन होतात, कसे रमून जातात, जसे शास्त्री बा चौथ्या बायकोशी जातात तसे. महाराजांना माहिती असायची कृष्णासारखे. म्हणजे हल्ली आपण ज्याला म्हणतो ना की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे आयटीचं जर युनिव्हर्सिटी असेल ना तर तहा हयात परमनंट कुलगुरू, चान्सेलर महाराज आणि श्रीकृष्ण. सगळ्यांची माहिती असायची, काढायचे, पण ते त्याच्या कल्याणासाठी वापरायचे. गोंदवलेला एक दिवस माणूस आला, श्रावण संपत आला, गणपतीचे दिवस आले. त्यांनी सांगितलं, महाराजांनी विचारलं, अरे गणपती तयारी वगैरे, घराची स्वच्छता वगैरे करायला नको का? नाही म्हणाले, आम्हाला गणपती लाभत नाही, कारण आम्ही ज्या वेळेला गणपती बसवला त्या वेळेला घरात काहीतरी वाईट घडलं, गणपती लाभत नाही. त्या माणसांनी 3 लग्न केली होती,
बायको लाभत नाही असं नाही वाटलं तुला? म्हणतात पहिली बायको मेली, दुसरी केलीस, दुसरी मेली, तिसरी केलीस, तिसरी गेलीस तर चौथी करायला तयार आहेस की नाही? गणपती लाभत नाही, बायको लाभते. म्हणजे ज्यावेळेला देहाशी संबंध आहे, देह सुखाशी संबंध आहे, लक्षात ठेवा, तेव्हा मला सगळंच चालतं, सगळं लाभतं मला. आणि इकडे गणपती म्हणजे काय, उलट कटकट गेली काय, तयारी करणार, बसवणार, आरती करणार, आणि तो शाकाहार, आणि कशाला सगळं पाहिजे. म्हणून लाभत नाही हे तिथे सांगायचं. महाराज बरोबर माहिती काढायचे आणि उत्तरं द्यायचे. ते भाटवडेकर सर, भालचंद्र हे चांगले परदेशात शिकून, इंग्लंडमध्ये शिकून आलेले डॉक्टर होते. त्यांच्या आणि महाराजांच्या ज्या भेटी झालेल्या आहेत, त्यांना पंढरपूरला जायचे अनेकदा, आणि साधू संतांच्या भेटी. त्यांना ज्या वेळेला कळलं की गोंदवले हे पंढरपूरच्या वाटेवरच आहे, हरकत नाही, आले. आणि महाराजांना दमाचा अटॅक आलेला होता त्यावेळेला. म्हणाले दम्यावर पूर्ण बरं होणारं औषध नाही आहे, परंतु हल्ली आमच्याकडे चांगली औषध आहेत, त्यातली 3-4 मी तुम्हाला देतो, बघा तुम्हाला जर काही परिणाम झाला तर. ते गेल्याबरोबर ते म्हणाले फेकून द्या, ओतून टाका ती औषधं, किंवा फेकून द्या त्या गोळ्या. त्याच्या औषधाने जर मी बरा झालो असतो, त्याच्या 2 बायका का मेल्या असत्या? म्हणजे ह्याच्याकडे एवढी औषध आहे. महाराजांनी बोलता बोलता तीही माहिती काढून घेतली. आणि एकदा त्यांनी त्या भाटवडेकरांना जो प्रश्न विचारला तो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे. भाटवडेकर म्हणाले आम्ही असा विचारच केला नव्हता. ते म्हणाले तुम्ही डॉक्टर लोक करतात काय, निरनिराळ्या पदार्थांचे गुण शोधून काढता आणि त्याची औषधं बनवून ती सांगता. म्हणजे समजा हा एक औषध आहे, हा एक पदार्थ आहे, आणि त्याला ताप उतरवण्याचे गुण त्या पदार्थात आहेत. मग तुम्ही त्याच्यापासून गोळी बनवता. एरवी वैद्य तरी काय करतात, जडीबुटी. हे मूळ जर उगाळून घेतलं तर पोटदुखीवर आहे, याचा लेप लावला तर डोकेदुखीवर आहे. तुम्ही शोधून काढता की नाही? पण एक लक्षात ठेवा, त्या मुळापाळात आणि तुम्ही जे पदार्थांच्या गोळ्या बनवता, औषधं बनवता, त्याच्यात तो औषधी गुणधर्म काय तुम्ही डॉक्टरांनी निर्माण केलाय, तुम्ही शोधून काढलाय. तो डॉक्टरांनी निर्माण केलेला नाही, डॉक्टरांनी संशोधन केलेलं आहे. निर्माता तोच परमेश्वर आहे, आणि त्याच्याशी आम्ही सतत जोडलेलो असतो. हे देहाचे भोग आहेत, देहाचे माती, देहाचे भोग, देहाचे माती. तुम्ही नाचावे प्रारब्धाचे माती. कसं? कालिया नागाच्या 5 फणांवर, त्यात एका हातात शेपूट आणि एका हातात बासरी वाजवत कृष्ण कन्हैया नाचला नव्हता का? बघा, तसं नाचा तुम्ही, प्रारब्धाच्या माती नाचा. देह प्रारब्धाच्या टाकून द्या. आमचा सतत आत्मारामाशी सतत आम्ही जोडलेले असतो. एव्हर कनेक्टेड म्हणतो ना, अनुसंधान, त्याला शब्द वापरलेला आहे. मग काशीत असा मुक्काम झाला तर ते म्हणाले की आता काशीतून अयोध्येला जाऊया. मग अयोध्येला आले. अयोध्या म्हणजे महाराजांचं माहेर. आणि हिला सुद्धा राम रोज त्यावेळेला ती थकली होती. ती म्हणाली आता मला औषधं नको. तिला आतून वाटत होतं की अयोध्येला आपलं जीवन संपावं, म्हणून तिने औषधं घेणं बंद केलं, तिने अन्न बंद केलं, फक्त दुधावर राहत होते. म्हणून गंगेला जसे महाराज तिला रोज स्नानाला नेत होते, तसे नाही, एकदाच शरीरच्या स्नानाला नेऊन आणलं. आणि त्यावेळेला गादी घातली, टेकवून बसवलं, आणि तिला सांगितलं की गादीच्या खाली भरपूर गंगा वाहते पैशांचे, तुला पाहिजे तेवढे पैसे दे. आणि दवंडी पिटवली. ओ तुम्हाला सांगतो, इतके गरीब लोक आले, इतके भिकारी लोक आले, आणि यांची आई, हे साक्षात महाराजांची आई देते आपल्याला म्हणलं तर काही वैदिक लोक सुद्धा आले प्रसाद म्हणून घ्यायला. आणि ती आपली काढते, मूठ भरलेलीच देते. अहो किती वेळ ती देत होती दान, म्हणजे अक्षरशः हजारो लोकांना ती मूठ पैसे काढून देत होती. नंतर ती म्हणाली की तुला ही विद्या माहीत होती गणू, मला आधी का नाही सांगितलंस? म्हणूनच म्हणते, आधी का नाही सांगितलं? म्हणूनच, कारण मला तू त्याचा प्रपंचासाठी उपयोग करायला लागला असला, हा स्वतःसाठी उपयोग करायचा नसतो. गंगा वाहते पैशाची आपल्याकडे, काय कमी आहे? आणि त्या काळात महाराजांनी भोजनं घातली ना, 5-5, 4-4, 3-3 भोजनं घातली. काही गरिबांना घातली, काही भिकाऱ्यांना घातली, काही सुवासिनींना घातली, काही वैदिक ब्राह्मणांना घातली, काही सामान्य माणसांना घातली गाव जेवण. काय त्यांनी महाराजांनी या संपूर्ण काशी यात्रेवर आईबरोबर जो खर्च केलेला आहे तो एका राजाला सुद्धा परवडणार नाही इतका केलेला आहे. म्हणून ते महाराज आहेत. कुबेर लोळेदारी, आपण काही नसे त्याचे घरी म्हणतो ना, पण कुबेर लोळेदारी, तो वाटेल त्याची करी, ऐसा नाही वाटेल त्याची करी. काही तरुण मुलं वाटेल त्याची करी म्हणतात. नाही,
वाटेल ते करायला. तो काय एखादा जादूगार आहे किंवा व्हिलन आहे? वाटेल ते करतो तो नाही. वाटेल तेची करी, वाटेल ते महाराज करू शकत होते. आणि त्यांना जे वाटत होतं ना ते नेहमी दुसऱ्यासाठी वाटत होतं. आईच्या माध्यमातून इतक्या जणांना त्यांनी अन्नदान केलं. वैदिक विद्वानांना प्रत्येकाला नमस्कार केला आणि वस्त्र आणि पात्र दिलं. आणि पात्र कुठल्या धातूचं दिलं असेल? चांदीचंच दिलं असेल. गंमत बघा, हे सगळं तो करत होता. आणि कुठे उल्लेख नाही आहे तो मसुरिया दिन शिवमंगल आला, तो हत्तीवरून स्वतः जात होता, त्याची मदत घेतली, नंतर तो असा कुठे उल्लेख नाही आहे. महाराजांचं हे सगळी सिद्धीच होती एका प्रकारची, पण त्यांनी वापरली ती योग्य ठिकाणी आणि लोकांसाठी ती वापरली. आईला विचारलं, तुझी काही इच्छा आहे का? रोज आईची सेवा करायची. आईला आपल्या जीवनातल्या आठवणी सांगायचे. आई सांगायची काय दिवस कसे होते, लिंगोपंतांच्या वेळेला कसे होते, नंतर कसे बदलले, नंतर तू कसे बदलवलेस. काही एका विशिष्ट काळाच्या अंतरात आपली सगळी 4-5-6 माणसं कशी गेली आणि तू आणि मीच कसं उरलो. नंतर तू बाहेर गेलास, पण नंतर बराच वेळ माझ्याबरोबर कसा राहिलास. पुत्र असावा तर तुझ्यासारखा. मग आता काय इच्छा आहे? खरं काहीही इच्छा नाही आहे, पण तरी विचारतोस म्हणून सांगतो. या शरयूच्या काठी, या अयोध्या नगरीत, माझ्या रामाच्या जन्मभूमीत शेवटचा श्वास घ्यावा असं वाटतंय. तुझ्या मांडीवर मरण यावं. तसंच होईल. दुसरेच दिवशी महाराजांनी मांडीवर आईचं डोकं घेतलं आणि राम राम म्हणत या राम नामावतरी आपल्या मुलाकडे बघत बघत तिने शेवटचा श्वास घेतला. शेवटचा श्वास रामात गेला, राम नामात गेला. मुक्त झाली. आई माझी मुक्त झाली. आई तू गेलीस ना, एवढंच महाराज म्हणाले आणि डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. त्यावेळेला महाराजांनी उत्स्फूर्तपणे खूप रचना केलेल्या आहे. त्यातली ही बघा, अयोध्यापुरीची ही थोरी स्वर्गद्वार शरयू तीरी. या शरयू तीरी स्वर्गाचं दार उघडलेलं आहे अयोध्येत. तिथे माझी आई गेली स्वर्गाच्या दारात. तेथे मातेशी आराम झाला. किती सुंदर शब्द आहे, आराम. आता रामाशीच ते एकरूप झालेले आहे, जिकडे आता रामच. आराम झाला, मज राम विसरला. रामाने मला नाही बोलवलं आई बरोबर. हा योग न पाहवे डोळा, आला देहाचा कंटाळा. आई माझ्या हृदयाचा भाग नव्हती, माझं हृदयच होतं. हा भोग योग न पाहावे डोळा, आला देहाचा कंटाळा. दास म्हणे तुम्ही गेला, तेथे नाही नेले मला. आई तू गेलीस तिथे मला मात्र नेलं नाहीस. वाईट वाटलं त्यांना. आणि नंतर एका अभंगात म्हणतात, मागे पुढे साधू मेळा. हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे. सावरले ते. मागे पुढे साधू मेळा, काय मौजेचा सोहळा. दास दुःखी म्हणजे मी दीनदास, दास दुःखी देहधारी, अंतरी आनंदाच्या लहरी. कारण आई मुक्त झालेली आहे. आणखीन काय पाहिजे? अंतरी आनंदाच्या लहरी. महाराजांना सुद्धा आता वाटत होतं की आपण आपलं जीवन आटोपतं घ्यावं. आणि म्हणून एकदा त्यांनी जो केला प्रयोग, त्यांचं 53 वर्ष होतं. त्याच्यानंतर ते जवळजवळ 14-15 वर्ष जगले. पण त्यावेळेला त्यांनी ठरवलं होतं की आता कायमचं नैमिषारण्यात जायचं. आणि म्हणून महाराज निरोप घेत होते. त्यावेळेला काय झालं, एकदा दोनदा नाही 3दा अशी घटना घडलेली आहे की आज 2020 साली आपल्या ज्ञानाच्या कक्षेत त्या घटनेवर आपला विश्वासच बसणार नाही. उद्याचा तो विषय आहे. आपण आज विचार करूया की महाराजांच्याकडे हे सगळं वैभव होतं, हे सिद्धीचं वैभव होतं का? असेल, नाहीतर कसं असणार आहे? अणिमा, लघिमा, गरिमा, महिमा या सिद्धी आहेत. महाराज म्हणायचे, अरे मला जरा उचला रे. एक यायचा 10 जणांना उचलायचं नाही महाराज. ही महिमा इतकी डोंगरासारखीच जड व्हायचे. रामदासांनी मृत्यूच्या आधी हे दाखवलेलं आहे हा चमत्कार. आणि नंतर म्हणायचे, तुम्हा पुरुषांना नाही उचलणार. या रे बायकांनो, तुम्ही फक्त तुमचं एक बोट लावा. हे 7-8 बायकांनी बोट लावलं की महाराज उचलले गेले. सिद्धी होत्या त्यांच्याकडे. पण त्यांनी त्या चमत्कार दाखवण्याचे आपलं महत्व किंवा महात्म्य वाढवण्यासाठी, स्वतःचे देव्हारे माजवण्यासाठी कधीही केलेलं नाही. म्हणून हा महापुरुष होता. त्यांनी जर आपल्याला सांगितले उपासना करा, म्हणजे जास्तीत जास्त माझ्या जवळ राहा, जास्तीत जास्त नामाच्या जवळ राहा. हे जवळ राहणे म्हणजे काय? आपण म्हणतो ना, देवाची आहे द्वारी, तो क्षणभर थांबला तेणे 4 मुक्ती साधी येल्या. कसं थांबायचं? देवाचं द्वार म्हणजे नक्की काय?
इथून आपण उद्याचा विषय सुरुवात करणार आहोत, कारण महाराजांनी याचं उत्तर शब्दातून दिलेलं आहे, प्रवचनातून दिलेलं आहे आणि जगून दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी ताठ बसूया, शांत, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती श्रीराम.